मित्रांनो, महाराष्ट्राला जेवढे ऐतिहासिक तेवढेच भौगोलिक महत्त्वही लाभलेले आहे. आज आपण अशाच एका नैसर्गिक कलाकृतीला भेट देण्यास आलो आहोत, की जी आहे पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीपात्रात. निसर्गाचा भौगोलिक चमत्कार असणारं हे ठिकाण म्हणजेच कुंडमळा धबधबा. पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटरवर असणारं हे ठिकाण सर्वांचंच लक्ष वेधून घेतं, ते आपल्या हिरव्यागार व निळाशार सौंदर्याने. कुंडमळ्याच्या निसर्गरम्यतेचा अंदाज येथील असणाऱ्या पुलावरून चालतानाच येतो. तो तेथील खळखळणाऱ्या पाण्याच्या आवाजाने व हिरव्या नवलाईमुळे. येथे आल्यानंतर इंद्रायणी नदीपात्रातील ही निसर्ग संकल्पना पाहताच मन अगदी हरखून जाते. हजारो कुंडांच्या माळा येथे तयार झाल्या असल्याने या ठिकाणाला कुंडमळा असे म्हणतात. गगनी तुषार उडती उन्मत्त शुभ्रधारा, जल कोसळे निनादे उत्तुंग हा नायगारा. अगदी असेच भासते येथील धबधबा पाहताना. अविरत वाहणारा हा धबधबा मन प्रसन्न करून टाकतोच आणि कधीही न थांबता सतत पुढे चालण्याचा संदेशही देतो. पुढे जाताच नदीपात्रातच प्रचंड मोठ्या कातळावर सुंदर असं कुंडदेवी मातेचं मंदिर आहे. असंख्य कुंडांमध्ये व्यापलेला हा धबधबा जणू मातेच्या मंदिराला जलाभिषेक करत आहे असे वाटते. हे नदीपात्र येथील आसपास राहणाऱ्या लोकांच्या उपजीविकेचे साधनही झाले आहे, ते येथे होणाऱ्या मासेमारीमुळे. इतकेच नाही तर नदीघाटावर पुढे असलेले देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे या ठिकाणाचं महत्त्व अधिक वाढवतात. अहो, आता वाट कसली पाहता, तुम्हीही लवकरच या आणि या कुंडमळ्याला भेट द्या. चला तर मग कुंडमळ्याचं हे अद्भुत रूप डोळ्यात साठवून आता वेळ झाली आहे परतीच्या प्रवासाची. पुन्हा भेटूया एका नवीन निसर्ग प्रवासात.